दादा गेले 2 दिवस पाणी प्रश्न चांगला गाजतोय, तर दादा याबद्दल नक्की पाणी प्रश्न काय आहे किंवा काय नेमकं पाण्याचा विषय आहे? पाणी प्रश्न फलटण तालुक्याचा जो आहे, आज पाणी प्रश्नावर आपण काम केल्यामुळं आज फलटण विधानसभेला सचिन पाटील आमदार दिसत आहेत. पाणी प्रश्नावरचं यश आणि पाणी आणण्यात आलेलं यश हेच लोकसभेच्या मला मिळालेलं फलटणचं मताधिक्याचं गमक आहे. आणि जो पाणी प्रश्न आपण ताकदीने पुढे मागच्या 5 वर्षामध्ये सोडवला, ज्या पद्धतीने सुळशी धरणाची मंजुरी असेल, ज्या पद्धतीने शिवतरघळ इथे नवीन 3.5 TMCचं आपण धरण सुचवलं, तर त्याला आता सुळशी शिवतरघळ इथे नीरा देवगरच्या पोटामध्ये त्याची आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याचे आदेश पण दिलेले आहेत. आणि आता कोकण पाटबंधारे विभागाची ती पाणी समुद्राला जाणार होतं, ते समुद्राला जाणारं पाणी बोगदा पाडून नीरा देवगरमध्ये घ्यायचे. ते 3.5 TMC 3 TMC पाणी अतिरिक्त आता नीरा खोऱ्यामध्ये उपलब्ध होणार आहे. आणि अशा प्रकारचे जसं धूम-बलकोडीला नीरा देवगरमधून आपण जोड कालवा केला आणि धूम-बलकोडी सुद्धा 12 आपण त्या ठिकाणी केली. आता कॅनलचं पाईपलाईनचं काम संपलेलं आहे. नीरा देवगरच्या पाईपलाईनचं काम चालू करून सासवडपर्यंत त्याची पाईपलाईन आता आलेली आहे आणि लवकरच ती आंधरुड पर्यंत अगदी माळशिरस तालुक्याच्या सुरुवातीपर्यंत जाणार आहे. हेच पाणी प्रश्नाचं मूळ यश आहे आणि तेच त्यांच्या दुःखाचं, रामराजे साहेबांच्या दुःखाचं कारण आहे की ते मंत्री असून सुद्धा ते जे काही करू शकले नाहीत, ते आम्ही गेल्या 5 वर्षात, विशेष करून मागच्या 2.5 वर्षामध्ये ताकद लावून सर्व प्रश्न मार्गीला लावले. हे त्यांचं दुःखाचं कारण आहे. दादा नीरा उजवा कालव्याचं पाणी कमी होणार आहे असं हे झालं, तर नक्की दादा कसं कमी होणार आहे, का आहे असंच राहणार आहे? नीरा उजव्या कालव्याच्या पाणी कमी करण्याच्या संदर्भामध्ये काल आपण बैठकीत होता, सर्वजण माहितीही घेतली. असा कुठला विषयही नव्हता आणि अशी कुठली चर्चाही नव्हती. आणि पाणी कमी करण्याचा अधिकार हे कालवा समितीला नाहीत. या व्यतिरिक्त आदरणीय विखे पाटील साहेबांनी सांगितलं, ते अधिकार मंत्रिमंडळाला पण नाहीत, ते MWRRA त्याचे अधिकार आहेत. आणि प्रकल्प अहवालात जर सुधारणा करायची असेल तर त्याला कायदेमंडळाची मान्यता लागते. अशा सर्व गोष्टी असल्यामुळं त्याला कुणीही कालवा समितीत पाणी बदलू शकत नाही. कालवा समितीत पाणी बदलण्याचा प्रयत्न रामराजे साहेबांनी केला. फलटणच्या वाट्याचं पाणी त्यांनी बारामतीला दिलं होतं. ते कालवा समिती ही निर्णायक नसल्यामुळेच आज नीरा देवगरचं पाणी पुन्हा आपण फलटण तालुक्यामध्ये आणू शकलो. नीरा देवगरचं आता किती काम झालंय आणि किती राहिलेले? नीरा देवगरचं 65 ते किलोमीटरपर्यंत पूर्वी कामं झाली होती. आता जवळपास 85 किलोमीटरपर्यंतचे पाईपलाईनची कामं चालू आहेत आणि जवळपास 121 किलोमीटरपर्यंतचे आता टेंडर झालेले आहेत. तर नीरा देवगरचं पाणी जे आता पाईपलाईनद्वारे येतंय आणि त्याचे शिल्लक पाणी आहे ते तुम्ही सांगोलीला देताय असा वारंवार तुमच्यावर आरोप होतोय. नीरा देवगरच्या याच्यामध्ये 4 TMC पाणी हे बाष्पीभवनाद्वारे वाचणार आहे. आणि मुळात काय की आपण कोणाला देतोय पेक्षा ज्यांना गरज आहे त्यांना पाणी देणं फार गरजेचं आहे. की सांगोला असेल, माळशिरस असेल, ह्यांना अतिरिक्त पाणी जे पाईपलाईनमुळे वाचणार आहे ते पाणी प्रत्येकाला फलटण तालुक्याला आपल्याला 1 TMC घेऊन माळशिरस लाभक्षेत्रामध्ये आहे, सांगोला पण नीरा देवगरच्या लाभक्षेत्रामध्ये आहे आणि खंडाळा पण आहे आणि बोहर पण आहे. तर त्यांना समान वाटणी पद्धतीने गेलं पाहिजे ही माझी भूमिका आहे. फलटणला वगळावं किंवा फलटणचं पाणी द्यावं ही अशी कुठलीही भूमिका नाही. 5 वर्षापूर्वी जवळपास 80% पाणी हे नीरा देवगरचं बारामती आणि इंदापूरला गेलं होतं. बारामती इंदापूर हे का पाणी वापरत होते? कारण त्याचं खडक वाचल्याचं पाणी त्यांच्या बोगद्याचं काम राहिलं होतं आणि आपले कॅनॉल पैसे न दिल्यामुळं त्याच्यावर आता एक तांत्रिक अडचणी निर्माण करून ठेवले की धरणच 50% भरते असं नीरा देवगर, असे खोटे अहवाल तयार केले जाते. 20 वर्षामध्ये धरण 100% पेक्षा जास्त भरून वाहिलं तरी कागदोपत्री 50% दाखवलं आणि त्यामुळे केंद्र सरकारचे त्याला पैसे मिळत नव्हते.
आता केंद्र सरकारने त्याला मंजुरी दिली, राज्य सरकारने मंजुरी दिली. आता नीरा देवघरचा प्रकल्प हा पूर्णत्वाकडे चाललेला आहे. मागील 2.5 वर्षामध्ये जी काय सर्व शक्ती पणाला लावून आपण ते धरणाच्या आणि धरणाच्या कॅनलची कामं आपण मंजूर करून घेतली. उर्वरित या व्यतिरिक्त धोंबलकोडीचं पाणी आपण 1 TMC अतिरिक्त मंजूर करून त्याद्वारे नीरा देवघरच्या पाण्याने धोंबलकोडीचा पट्टा आपण चार्ज करायला घेतला. आणि काही लोक म्हणतात की आता नीरा देवघर धरण झाल्यानंतर नीरा उजव्या कालव्याचं पाणी कमी होणार आहे. मी जे काल बोललो की त्याला टेक्निकल नॉलेज नसल्यामुळं, कधी अभ्यास केला नसल्यामुळं नीरा देवघरच्या धरणाची क्षमताच काही लोकांना माहिती नव्हती. 8 TMC, कधी खर्च माहिती नाही, किती खर्च झालाय माहिती नाही. नीरा देवघर धरणाचा जवळपास 20,000 हेक्टरचा लोड हा नीरा उजव्या कालव्याच्या कॅनल प्रणालीवर आहे. आणि ज्यावेळेस नीरा देवघरच्या पाईपलाईन्स पूर्ण होतील ते शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पाईपलाईन घेऊन जाणार आहे. ऑटोमॅटिक हा 20,000 हेक्टरचा लोड जो आहे तो नीरा उजव्या कालव्यावरून कमी होणार आहे. आणि ते कमी झाल्यामुळं नीरा उजव्या कालव्यावरच्या लाभधारक क्षेत्र, विशेष करून 36 गाव असतील, पाडेगाव असतील, या लोकांना पाणी वाढणार आहे. कारण त्यांचं पाणी हे नीरा देवघरचं लाभक्षेत्र वापरत होतं. पण केवळ काल कसं की पाणी माळशिरसला दिलं जाणार आहे अशा खोट्या अफवा उठवल्या, तशाच प्रकारचा खोटा नॅरेटिव्ह सेट करायचा जेणेकरून लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली पाहिजे. लोकांनी यांना बाजूला ठेवून एक मोठी तालुक्याचं प्रश्नचिन्ह बाजूला केलेलं आहे. तरी सुद्धा आज याचं समाधान होत नाही की टेक्निकली जर नीरा देवघरचं लाभक्षेत्र हे नीरा उजव्या कालव्यावर आज पाणी वापरत असेल आणि जर धरणाच्या कॅनलची प्रणाली पूर्ण झाली तर निश्चितपणे नीरा उजव्या कालव्याला पाणी वाढवून मिळणार आहे, शेतकऱ्याला पाणी वाढवून मिळणार आहे, दिवस वाढणार आहेत. पण हे सत्य न सांगता असत्य लोकांसमोर आणायचं हा एक सर्वात महत्वाचा फलटण तालुक्यामधला प्रश्न आहे. या व्यतिरिक्त सुळशी धरणाची आपण त्या ठिकाणी मान्यता घेतलेली आहे. सुळशी धरणाचे सर्वेक्षण पूर्ण झालेलं आहे, त्याचा कंट्रोल झालेला आहे. आता त्याचं त्याच्या बजेटवर त्याचं काम चालू आहे, प्रकल्प अहवालावर त्याचं काम चालू आहे. DPR पूर्ण झाल्यानंतर सुळशी धरणालाही राज्य सरकारचं 50% विश्वासार्हतेवर सुळशी धरण हे जवळपास 6 TMCचं होणार आहे. तसं ते धरण 12 TMCचं होणार आहे. सुळशी असं धरण आहे की ते धोम धरणाच्या अत्यंत शेजारी आहे. 700 मीटर म्हणजे 1 किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर असणारं ते धरण होणार आहे. आपल्याला नवीन कॅनल निर्माण करायचं आहे का सुळशी धरण झालं? अजिबात नाही. सुळशी धरण झाल्यानंतर त्याला बोगदा पाडून हे धोम धरणात पाणी घेणार आहे. आणि धोम धरणामधून आपण धोंबलकोडी प्रणाली असेल किंवा धोमच्याच कालव्यावर उत्तर कोरेगाव असेल, कोरेगाव असेल, धोम धरणातून अर्फळ कालव्याद्वारे कृष्णा नदीत पाणी सोडून GA कटापूरची योजना देणं असेल. नवीन हे 6.5 TMC 50% धरण भरलं तर आपल्याला मिळणार आहे. पण माझी खात्री आहे की नवीन होणारं सुळशी धरण 100% भरेल आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये धरणाचं काम चालू झालेलं असेल. याचबरोबर नीरा देवघरच्या पोटामध्ये 3.5 TMCचं नवीन धरण होणार आहे. तर त्या धरणासाठी कोकण पाटबंधारे मंडळाची मान्यता आवश्यक होती. ती मान्यता सुद्धा आपण घेतलेली आहे. जर 8-10 दिवसामध्ये त्याची मान्यतेचं तुम्हाला पेपर्स उपलब्ध करून तुम्हाला मी देतो. हे सर्व असताना जे 110 TMC पाणी वाहून जायचं ते फ्लड डायव्हर्शन प्रोजेक्टला आपण तत्वता मंजुरी घेतलेली आहे. त्याची तत्वता मंजुरीचे पेपर्स पण आपण दिलेले आहेत. आणि भविष्यात पैसे उपलब्ध झाल्यानंतर ते सोमनथळीला पाणी बोगद्याद्वारे येणार आहे. जमिनीच्या पोटामधून सोमनथळीला पाणी येणार आहे. आणि सोमनथळीमधनं लिफ्ट इरिगेशननी पाणी उचलून आपण नीरा देवघर असेल, उजवा कालवा असेल, धोंबलकोडी असेल, या तिन्ही कॅनलला चार्ज करणार आहे. तिन्ही कॅनलला ही पाईप जोडणार आहे. आणि अशा प्रकारे आजचा नाही, उद्याचा नाही, भविष्यातल्या शेकडो वर्षाच्या पाण्याची समस्या दूर करण्याच्या दृष्टीने आपण या ठिकाणी कॉन्क्रीट प्रयत्न जो म्हणतो असा कॉन्क्रीट प्रयत्न केलेला आहे. येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये फलटण तालुक्यामधलं एकही गाव दुष्काळी राहणार नाही हा शब्द मी आजच्या मुलाखतीद्वारे आपल्या फलटण तालुक्यातील माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना देतोय. आमदार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, श्रीमंत शिवरूपराजे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण दिलेला शब्द पाळला गेला पाहिजे याची जाणीव मला निश्चित आहे.